नाही का पुस्तक सगळं आहे ना? शाळेत काऊन जाऊ वाटतं? अगं शाळेत जर नाही गेली ना तर उद्याची कलेक्टर, उद्याची पोलीस, उद्याची डॉक्टर बेटा तू कशी होणार? अगं किती आमचे स्वप्न असतात माय बापाचे, आपली मुलगी काहीतरी झाली पाहिजे. हा आहे का नाही? माझं तर खूप स्वप्न आहे. परी असं नको करू, तू शाळेत जाय. तुला जर काही कमी असली तर मला सांग. बाय बाय. ओके बाय. अगं का ओरडायलीस? का बरं डोक्यावर गेली बेटा? अगं आई, माझी आज नाईट शिफ्ट आहे, मला जायचंय आज हॉस्पिटलला. हो का? अगं पण संध्याकाळचा वेळ आहे ग. नाईट शिफ्ट तुझी आणि कोण? डॉक्टर आहे. आणि डॉक्टर म्हणजे दुसरा देवच की, देवाला म्हणजे भीती आहे. भीती नाही बेटा, पण मला जरा आई आहे ग. अगं आई, तुझी काळजाची धडधड करते मला, पण काळजी नको करू, जेवण कर आणि झोप. ठीक आहे बेटा. डब्बा दे मला. आई जाते ठीक आहे बेटा, चल. सगळे पेशंट बघणं झाले, उतरले लागली पण काय करू आता, थोडंसं आराम करते. 4 वाजले, थोडंसं आराम करते आणि नंतर मग जेवण करते. मम्मीला सांगत नाही, नाहीतर बोलल ना मम्मी. झोप लागली वाटतं. तू इथे काय करतोस? अगं माझी पण नाईट शिफ्ट आहे. मग तिकडे जा ना. अगं मग ना तुझ्या संगती गप्पा गोष्टी करा. मला नाही बोलायचं. अगं काय झालं? नाही बोलायचं. अगं बोल ना. सोड माझा हात. अगं इथं कोणी आहे का? सोड माझा हात. मी पोलिसांना फोन लावल. अगं कशाला? काय करणार आहे पोलीस? सोड. अगं आतापर्यंत एवढे केस झाले तर कोणाला फाशी झाली? सोड माझा हात. मला काय होणार आहे? सोड रे. मी पण हळूहळू निघून जाईल. सोड. अगं चल. करू नका दादा. शाळेतही नाही हो. कोणाला विचारावं? शेजाऱ्यांना सगळ्यांना विचारलं. दादा माझी परी दिसली का तुम्हाला? अहो शाळेचा गणवेश आणल्यावर तिच्या कुठे गेली असेल बरं? शाळेवर जाऊन आलो पण आता शाळा सुटली म्हणली. ताई कोणाला माझी छोटीशी परी दिसली का? 6 वर्षाची आहे बघा. कुठे गेली असेल? संध्याकाळ होत आली, कुठे बघू तिला? माझ्या मित्राने सांगितलं की कुठेतरी माळावर गर्दी झाली छोटीशी पोरीला. देवा कुणाची आज सुखरूप असो, जीव एकदम मुठीत घेऊन बघण्यासाठी जातो. देवा माझी परी सुखरूप असू दे. माझी परी तू शाळेत नको म्हणून होतेस ग. हे बोल लागत 2 मिनिटं माझ्याशी. हे परी बेटा. परी बेटा तू असं काय केलंस ग? गेली रे ती. अरे माझी बाप म्हणजे आऊ सुद्धा पिटली नाही. कधी वाटतं का रे? अरे स्त्रीला जातीमध्ये वाटू नका रे. ती कोण्या जातीची कोण्या धर्माची असो, तिला मदतीला धावून जा रे, पाया पडतो तुमच्या. हे माझी परी ग. आता कुणाला ती परी म्हणू ग? बोल ग. नको घेऊ म्हणलं होतंस मी, पण तरी तू नाईट शिफ्ट घेतली. का घेतली ग बेटा? माता म्हणू नका रे, भारत माता म्हणू नका. एका लेकरावर अन्याय अत्याचार होतो रे.
त्याला दया नाही आली रे. आणि भारत माता म्हणता, भारत माता म्हणायचा अधिकार नाही रे. अरे या लेकरांना बघा रे, माझ्या लेकरांना बघा. माझ्या लेकरांवर हल्ला केला रे काही गुंडांनी. अरे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे रे माझ्या लेकरांना. हे असं रे देवा, मी सांगितलं होतं तिला नाईटची शिफ्ट करू नको म्हणून. अरे तुमच्यासाठीची डॉक्टर म्हणून तुमचा विनाश करते आणि त्या स्त्रीवर तुम्ही अन्याय अत्याचार करता. अरे हे गलत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे अन्याय असा थांबला पाहिजे. कारण की एका लेकरावर बघा रे, हे लेकरू बघा रे, माझं लेकरू ड्युटीवर गेलत आणि ड्युटीवर असं झालं रे. अरे बघा रे, कुणीतरी वाचवा रे. अरे वाचवा रे कुणीतरी, माझ्या लेकरांना वाचवा, वाचवा रे बेटा.